पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ, रुग्णालयात झुरळ असल्यामुळे रुग्णांचे नातेवाईक त्रस्त. तपोवनातील वृक्षतोड प्रकरण पर्यावरणप्रेमींना चर्चेसाठी महापालिकेत बोलवण्यात आलं. आज दुपारी 12 वाजता मनपा मुख्यालयात चर्चा. 7व्या दिवशी इंडिगोची सेवा ढगात, जवळपास 650 उड्डाणं रद्द, प्रवाशांचे प्रचंड हाल. आझाद मैदानावर आज शिक्षकांचं आंदोलन. महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीकडून आंदोलनाची हाक, मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, शिक्षकांची मागणी. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बोगस मतदार नोंदणी, शिक्षक नेत्या संगीता शिंदे यांनी घोळ उघडकीस आलाय, तर मतदार यादीतील चुकाही दाखवल्या. मुंबईकरांनो, पाणी जरा जपून वापरा. मुंबईत 17 विभागांमध्ये आज आणि उद्या पाणी कपात, तानसा जलवाहिनी बदलण्याचे काम सुरू आहे. नालासोपारा पश्चिमेकडे पालिकेच्या पिण्याची पाईपलाईन फुटली आहे. पाईपलाईन फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी, पाण्यातून वाट काढत नागरिकांना ये-जा करावी लागतीये. पनवेलमध्ये मराठा भवनचं उद्घाटन, मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन. यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा बांधव उपस्थित. बीकेसी परिसरातील MMRDA मैदानात सुप्रसिद्ध गायिका तायलनचा कॉन्सर्ट आयोजित. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून निषेध करणं, कर्कश आवाजामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम. सोलापूर धुळे मार्ग पुन्हा सुरक्षित, पोलीस आणि महामार्ग सुरक्षा पथकाकडून या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सावधानतेचा इशारा. लुटमारीच्या घटना वाढल्याने काही ठिकाणं धोकादायक जाहीर. पिंपरी चिंचवडमध्ये 2 कोटींच्या लाच प्रकरणी PSI प्रमोद चिंतामणी शासकीय सेवेतून बडतर्फ. पैसे दुप्पटीचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक, आयुक्त विनयकुमार चौबे यांची बडतर्फ करण्याचे आदेश. इस्कॉन मुंबई आणि इस्कॉन बंगळुरात वाद, इस्कॉन मुंबईच्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी पार. भगवान कृष्ण या सगळ्याबद्दल काय विचार करत असतील, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी. बुलडाण्यात 27-28 डिसेंबर रोजी महाकवी वामन कर्डक साहित्य संमेलनाचं आयोजन. साहित्य संमेलनाच्या लोगोचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन पार. यवतमाळ जिल्ह्यात अवैध रेती तस्करीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ, पोलिसांकडून अभय मिळत असल्याचा आरोप. रेती तस्करी रोखण्यासाठी हिवाळी अधिवेशनात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ठोस निर्णय घेणार का, याकडेच लक्ष आहे. आयटक संलग्न शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा मोर्चा. हिवाळी अधिवेशनादरम्यान मोर्चा धडकणार, तटपुंजा मानधनाविरोधात राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा. कोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पातील निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मुलुंडचा AQI सतत खराब. भाजप आमदार मिहिर कोटेंची कंत्राट तात्काळ रद्द करण्याची मागणी. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी CBS इनामदार पुन्हा उच्च न्यायालयाच्या दारात. भरपाई सरसकट 8,500 वरच थांबली आहे. शेतकऱ्यांचं 100% नुकसानीची नोंद असताना दिरंगाई. मुंबईत डासांमुळे होणाऱ्या आजाराच्या प्रादुर्भावात वाढ. माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांचा आरोप. मुंबईत धूर फवारणी सुरू करण्यासाठी धोरणांना नार्वेकर यांचं मुंबई मनपा आयुक्त भूषण गगाडी यांना पत्र. बार्शीच्या पांगरी गावामध्ये गोवंश हत्या केल्यामुळे स्थानिक आक्रमक, ग्रामस्थांकडून रास्ता रोको आंदोलन. घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांसह ग्रामस्थांचा जमाव. प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. भिवंडी रस्त्याच्या दुरवस्थेकडे पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष. प्रवाशांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. पालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन. आज सभागृहात पुरवणी मागण्या होणार सादर. विविध मुद्द्यांनी विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन गाजणार. विरोधक अनेक मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याच्या तयारीत. नागपुरात आजपासून हिवाळी अधिवेशन. विरोधी पक्षनेत्याच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक होणार का? विधानसभा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद सध्या रिक्त आहे. काँग्रेसकडून विरोधी पक्ष पदासाठी सतेज पाटलांचं नाव चर्चेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांचं नाव चर्चेत. दिल्लीतील लोकसभेत 8 डिसेंबरला वंदे मातरमवर चर्चा होणार. पंतप्रधान मोदी या चर्चेचं उद्घाटन करतील. दुपारी 12 वाजता 150व्या वर्धापन दिनानिमित्त चर्चा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पुस्तकाचं आज प्रकाशन. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते प्रकाशन. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती असेल.
नागपुरात गुप्तचर यंत्रणेचा हाय अलर्ट, सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती. जैश-ए मोहम्मदकडून घातपाताचा धोका वाढलाय, गुप्तचर यंत्रणेचा इशारा. विधानभवन परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त. शिवसैनिकांनी अंबादास दानवेंचा वाढदिवस साजरा केला. पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. चंद्रकांत खैरे यांनी केक भरवत दानवेंना दिल्या शुभेच्छा. महाधिवक्ता म्हणून मिलिंद साठे यांची निवड. वीरेंद्र सराफ यांनी राजीनामा दिल्यानंतर निवड झाली आहे. अधिवेशनात जास्तीत जास्त मंत्र्यांनी उपस्थितीत राहा. अधिवेशनात सर्वच मंत्र्यांची उपस्थिती अनिवार्य. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्र्यांना सूचना. विरोधक उमेदवारांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत. मनपा निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा फुगा फुटू नये म्हणून त्यांनी हे केलंय, तर ठाकरे ब्रँडवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निशाणा. आम्ही रोज फोनवर बोलतो, कॉल रेकॉर्डिंग इंस्टाग्रामवर टाकतो. फडणवीस शिंदेंच्या अबोल्यांच्या चर्चेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मिश्किल टिप्पणी. हिवाळी अधिवेशनाचे कामकाज समोर. पहिल्या दिवशी शासकीय कामकाज पुरवणी मागण्या सादर होणार. शोक प्रस्तावानंतर पहिल्या दिवसाचे कामकाज तहकूब होईल. ठाकरेंच्या शिवसेनेत इन्कमिंग सुरू. शिवसेना आणि भाजपचे नेते ठाकरेंच्या शिवसेनेत जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इन्कमिंग. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली वाढल्या. ठाकरेंच्या शिवसेनेत भाजपा आणि शिवसेनेतून इन्कमिंग सुरू आहे. तर या पक्षप्रवेशानंतर तालुक्यात ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे. उल्हासनगर महापालिकेत मतदार शोधून दाखवा. मतदार शोधा, 1 लाख रुपये घेऊन जा. मतदार शोधणाऱ्याला मनसेकडून 1 लाखाचं बक्षीस घोषित. नागपुरात गुरुगोविंद सिंग यांचा शताब्दी समारोह. कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती. कार्यक्रमात सुमारे 5 लाख भाविकांची उपस्थिती. मालेगाव चिमुकली अत्याचार आणि हत्या प्रकरणी मंत्री दादा भुसेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. आरोपीला फाशीच्या शिक्षेसाठी नवीन कायदा आणावा. मुख्यमंत्र्यांना निवेदन देत दादा भुसेंची मागणी आहे. जळगावच्या बडगाव पाचोऱ्यात ईव्हीएम सुरक्षेला खासगी कवच. ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम बाहेर खासगी सुरक्षा रक्षक तैनात. शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी नेमले सुरक्षा रक्षक. हिवाळी अधिवेशनाची तयारी जोरदार. राम शिंदे आणि नीलम गोऱ्हेंनी घेतला तयारीचा आढावा. कोणत्याही व्यवस्थेत त्रुटी ठेवू नका. दूरध्वनी इंटरनेट सेवा अखंडित ठेवा. सभापती आणि उपसभापतींच्या सूचना. सरकार पैशांचा वारेमाप वापर करते. राज्यात उडता पंजाबसारखी वाईट स्थिती. सरकारकडे विरोधी पक्षाचा सन्मान राखण्याची सभ्यता नाही. विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. हिवाळी अधिवेशनात 2 दिवस भांडणं चालतील. राजकीय नेते शेतकऱ्यांचं वाटोळ करणार. मनोज जरांगेंची टीका. छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीचे फॉर्म घेण्यासाठी गर्दी. भाजप कार्यालयात इच्छुकांची उसळली आहे गर्दी. तर पहिल्या 2 तासात 340 फॉर्मचं वाटप. कोल्हापुरात शिवसेनेचा काँग्रेसला धक्का. माजी महापौर सई खराडे चिरंजीवांसह शिवसेनेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. डोंबिवलीमधील अभिजित थरवाळांच्या प्रवेशाला स्थगिती. भाजपमध्ये झालेल्या पक्षप्रवेशास तुर्तास स्थगिती. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी दिली माहिती. संगमनेरमध्ये ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमचे कॅमेरे बंद झाल्याने नागरिकांमध्ये मोठा संभ्रम. सर्व उमेदवारांची तातडीनं घटनास्थळी धाव. भाजपचे मनसुबे हाणून पाडा. उद्धव ठाकरेंच्या कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. भारतीय कामगार सेना म्हणून एक संघ रहा. भारतीय कामगार सेना ही कोणाची मक्तेदारी नाही. उद्धव ठाकरेंनी टोचले ज्येष्ठ नेत्यांचे कान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.